नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। आपण जे काही मागील व्हिडिओला मला प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील देत राहू हीच अपेक्षा। आता आपण या ठिकाणी नवीन एक ऐतिहासिक ठिकाण आणि एक धार्मिक स्थळ अशा ठिकाणाची माहिती घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी आपणाला ज्याला प्रवासाची टूरची आणि ट्रॅव्हल करण्याची ज्यांची इच्छा आहे अशासाठी हे छोटे छोटे ठिकाण आहेत जे की सर्वांच्या नजरेपासून लुप्त आहेत। अशा आपण ठिकाणं जे आहेत ते सर्वांना माहिती व्हावं आणि त्यांना सर्वांना त्याचा माहिती असल्या कारणाने ते सर्वांच्या बघण्यात यावं या हेतूने आपण असले व्हिडिओ आपण बनवत असतो। हे जे छोटे छोटे धार्मिक स्थळं असतात हे इंटरलिंक असतात एकमेकाला। आपण कोणता ऐतिहासिक असो कोणता पर्यटनाच्या दृष्टीने जरी असले तरी आपण या सर्व कडे एकमेकाला जोडल्याच्या नंतर आपल्याला थोडा धार्मिक इतिहास व ऐतिहासिक जी माहिती त्याच्याबद्दल माहिती होत असते। त्यामुळे आमचा हा साहजिक प्रांजळ प्रयत्न आहे की या सर्व छोटे छोटे ठिकाणाचा आपण जे प्रेक्षक आहेत त्यांना याची माहिती द्यावी आणि साहजिकच आपला वारसा यातून आपण जपत असतो। अशाच प्रकारे एक ठिकाण आहे जालना येथून 60 किलोमीटर अंतरावर व अंबड येथून 30। तसेच हे जे ठिकाण आहे हे राम मंदिर असून हे बाचेगाव या गावामध्ये आहे। बाचेगावला तालुका घनसावंगी आहे, जिल्हा जालना आहे आणि हे महाराष्ट्रातील ठिकाण आहे। अतिशय सुंदर असं ठिकाण आहे। याला ऐतिहासिक आणि धार्मिक असे दोन्ही वारसा आहेत। तर आता या मंदिरामध्ये जर आपण मंदिर बघितलं तर हे मंदिर हेंबाडपंथी असून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये वरचा जो मजला आहे तो माडीचा लाकडी माडी आणि सिमेंट वगैरे वापरून तयार केलेला आहे। या मंदिरामध्ये प्रामुख्याने 3 मूर्ती आपणास आढळतात। त्यामध्ये शिवलिंग महादेवाचे शिवलिंग आहे आणि विष्णूची ही निद्रा अवस्थेतील पाषाणाची मूर्ती आहे। तसेच इथे श्रीराम प्रभूची देखील पाषाणातील मूर्ती आहे। आता गावातील स्थानिक लोकांची आख्यायिका आहे किंवा ही जी श्रीराम प्रभूची पाषाणाची मूर्ती आहे दिवसांदिवस वाढत चालली आहे, परंतु याला असं काही प्रमाण नाही, हे फक्त आख्यायिका आहे। त्याच्यामुळे जे आपणाला सांगितले आम्ही ते तुम्हाला सांगितलेले आहे। तसेच या राम मंदिरासमोर एक प्राचीन अशी बारव आहे। अतिशय भव्य दिव्य ही बारव असून आज रोजी पूर्ण स्थितीत जिवंत आहे। यामध्ये पाणी देखील आहे आणि या बारवामध्ये ज्या आसरा असतात ज्याला आपण जलदेवता म्हणतो त्यांच्या प्रतिमा आहेत आणि काही दुसऱ्या देखील प्रतिमा आहेत, परंतु आम्ही त्याला कोडिफाईड करू शकलो नाही, ते आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात। या जो बारवा आहे याला पूर्व पश्चिम आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि संपूर्ण असा चौकोनी आकार दगडामध्ये याचं बांधकाम आहे। आज रोजी देखील या बारवामध्ये पाणी आहे। या बारवाचा संदर्भ आम्हाला हे जे आम्ही व्हिडिओ बनवत असताना बऱ्याच ठिकाणी आम्ही असे बारव बघितले। त्यामध्ये प्रामुख्याने अंबड येथील एक बारव आहे, बाचेगावची बारव आणि तीर्थपुरीची बारव। हे बारवाचे काम आम्हाला एकसारखे दिसले, तर व्यक्तिगत आमचा वैयक्तिक असा अंदाज आहे की हे जे बारवचे हे जलकुंभाचे जे कार्य झालेले आहे ते अहिल्यादेवीच्या काळामध्येच त्यानंच निर्माण केलेले असावेत। कारण अंबड हा जो परगणा होता यामध्ये 237 गावाचा समावेश होता आणि त्या गावामध्ये रामसगाव, तीर्थपुरी, बाचेगाव हे आणि खाली परतूरपर्यंत अशा सर्व गावाचा हा प्रदेश होता आणि सर्व गावाचा प्रदेश हे अहिल्यादेवी यांना अंदाज म्हणून त्यांच्या होळकर घराण्याला पेशवेकडून मिळालेला होता। तर या ज्या परगणा आहे हा विशाल अशा परगण्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं भरपूर काम आपणास पाहायला मिळतं। त्याचाच इंटरलिंक हे सर्व मंदिरं आहेत आणि या सर्व मंदिराची शैली देखील सारखीच आहे।
आता आपल्याकडे तेवढी सुविधा नाही तर आपण हे जे दगड वापरलेले आहेत याचं आपण परीक्षण केलं असतं तर हे सर्व दगड एकाच ह्याचे असल्याचे आपणास निदर्शनास आले असते. अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा जपणारं हे बाचेगावचं मंदिर आहे. मंदिराच्या समोर मोठं पटांगण आहे. यामध्ये रामनवमीला मोठा उत्सव साजरा केला जातो आणि लांबून येथे पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील भाविक येथे येतात. तरी आपणास योग आला तर अवश्य या ठिकाणाला भेट द्यावी. अतिशय सुंदर आणि धार्मिक स्थळ असून इतिहास जपणारं स्थळ आहे. त्यामुळे आम्ही आपणासमोर याचा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जे स्थळ आहे याच्यासाठी जर आपणाला यायचे असेल तर तीर्थापूरहून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे आणि आपण घनसावंगीहून जरी आले इथं तरी अवघ्या 10-15 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. आणि आपण जर अंबडकडून जर आले तर अंबड घनसावंगी जो हायवे आहे तो वडी रामसगावपासून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हे 10-15 किलोमीटर अंतरावर ठिकाण मिळू शकतं. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. जे ट्रॅव्हल करणारे आहेत, जे इव्हेंट अटेंड करणारे आहे, जे धार्मिक स्थळांना भेट देणारे आहे, जे ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अभ्यास करणारे आहे, अशा सर्व जिज्ञासू व्यक्तींसाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे. तरी आपण या सर्वांनी येथे येऊन भेट द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे. आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे. आपण आलेलो आहे बाचेगाव येथे. हे प्राचीन असं श्रीराम प्रभूचे मंदिर आहे आणि इथेच श्री विष्णूची देखील मूर्ती आहे. ती शयन आसन याप्रमाणे आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. अशा प्रकारे मंदिरात प्रवेशद्वार आहे. इथं आपण आलो तरी पुरातन पूर्वीपासूनचेच शिवलिंग आहे. त्याच्यानंतर इकडे नागाची मूर्ती आहे आणि ही शयन करीत असलेली निद्रा अवस्थेतील भगवान विष्णूची मूर्ती आहे. आणि याच्या बाजूला जी आहे ती श्रीराम प्रभूची प्राचीन मूर्ती आहे. अशा प्रकारे हे मंदिर आहे. अतिशय ऐतिहासिक आणि सुंदर असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच अतिशय पुरातन अशी बारव आहे. आपण बघू शकता. ही बारव पूर्ण भरलेली असते परंतु पाऊस न पडल्यामुळे याच्यात पाणी नाही. आपण आता खाली जाऊ शकतो. हा जे वड आहे 1880 मध्ये लागवड केलेला आहे असं इथे लिहिलेलं आहे. अतिशय प्राचीन असा हा वड आहे. असा बारवी अतिशय प्राचीन असा बारव आहे आणि प्रत्येक बारवामध्ये हिंदू देवतेच्या मूर्तीची स्थापना आहे. याला 2 बाजूकून रस्ता आहे. त्या साईडनं पलकून आपल्या समोर एक्झॅक्ट आणि आपल्या पाठीमागं अशा प्रकारे प्रत्येक कोपऱ्यामध्ये देवता आहेत. अतिशय प्राचीन हे बारव आहे. यामध्येच मंदिराची स्थापना देखील केलेली. ज्या काही पूर्वीच्या प्राचीन बारव आहे त्यामध्ये बाचेगाव येथील ही देखील एक बारव आहे. बारव असून याला चौबाजूने अशा पायऱ्या आहे. आतमध्ये आपण उतरू शकतो. पण साईडनं आलेलो आहेत. याच्यामध्ये पाणी आहे. आपण बघू शकता.
त्यात बकेट पाडलेली. प्राचीन अशा मूर्ती आहेत ह्या. हे वरती जाण्यासाठी रस्ता आहे. हे जे स्टोन आहेत ते इंटरलॉक केलेले असल्या कारणाने अजून जशाच तसे आहे. कितीतरी वर्ष या बारवांना बघितलेले आहेत, तरी देखील अजूनही स्वतःचा इतिहास सांगत आहे. इतकी प्राचीन आणि सुंदर अशी बारव आहे. समोरच मंदिर आहे. मंदिराच्या समोर ही बारव आहे. आपण जर कधी आला तर जालन्याहून आंबडून जालना आंबड घनसावंगी हा हायवे आणि तिथून एक 8 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. आपण या ठिकाणी जर आलात तर आपल्याला असे सुंदर बारव जी की पूर्ण पायऱ्याने वेढलेली असून याच्यामध्ये आपण खोलपर्यंत उतरू शकतो आणि आतमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यावर मंदिरं स्थापन केलेली आहेत. तर फार प्राचीन मूर्ती आहेत ह्या. हे असं ऐतिहासिक ठिकाण जगाच्या पटलावर यावा व ही ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे ते हेतून आहे. या बारव आपण एक ऐतिहासिक हेरिटेज जे असतं हिस्टॉरिकल हेरिटेज आणि याला धार्मिक कारण देखील आहे. याचे संगोपन झाले पाहिजे. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. आपण आला तर इथं अवश्य या. वरून जर बघितलं तर आपल्याला हे ठिकाण अशा प्रकारे दिसते. वरून ह्या प्रकारचं ठिकाण आहे. प्राचीन अशी जुने मोठाले झाड आहेत. इथे लिंबाचं वृक्ष देखील आहे. वड आहे. इथं रामनवमीला मोठा उत्सव भरतो. रामनवमीला मोठी जत्रा इथं असते. असं ठिकाण आहे. राम राम बाबा. का सांगताय बाबा मंदिराविषयी माहिती? काय सांगायचं आता, मंदिराचं काय जुनंच काम आहे ते बांधकाम. भरपूर जुनं आहे का? तुमचं काय नाव म्हणजे पाहुणे? दत्तामुळे. असं बरं जसं आपल्याला सांगता येईल का मंदिराविषयी काय माहिती? मंदिराविषयी काय आता जे आता हे लय पिढ्याचं हे मंदिर आहे ते. फार प्राचीन मंदिर आहे. हा, जुन्या काळातलं मंदिर आहे ते. रामनवमीला मोठी गर्दी असते की इथं? जास्त उत्सव लय गर्दी असते. बरं 9 बरं. दिवस कार्यक्रम असतो कीर्तनाचा त्याचा. आणि हे सर्व पटांगणामध्ये पूर्ण जत्रा भरते. हा, पूर्ण इकडे विक्री हे परिसर पूर्ण आहे. असं आहे का? याला ट्रस्ट आहे का असंच गावकऱ्याचं मंदिर? गावकडचं नाही, टुरिस्ट नाही लागला आणखी ते. असं आहे का? बरं बरं. बाकी ही जी बारव आहे ही किती जुनी असेल याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. आणि ह्या बारामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या कशाच्या आहेत काही सांगता येईल का? आसरा आहेत ते. आश्रमामध्ये जे जलदेवता असतात ते आहेत मनाच्या. पूर्वीच्या काळी इथं सगळे लोक इथून पाणी नेत होते का? का तसं काही नाही? पाणी नाही तुम्ही. देवालाच पाणी फक्त देवासाठीच पाणी होतं. आता आतमध्ये विष्णू मूर्ती आहे आणि एक महादेवाची लिंग आहे, एक रामाची. तर हे मंदिर मग राम मंदिर म्हणून तुम्ही गणलं समज. आम्ही पण जुने आख्यायिका राम मंदिर म्हणूनच ऐकलेलं आहे. असं काही याला इतिहास आहे की राम वनवासाला असताना इथून गेलते असं काय आहे? बरोबर तेच. बरं बरं. कारण बारावची काय खाली जे उघडलं का हा. त्रिकोणीसारखं उघडतं खाली कुंडीमध्ये आणखी. अजून खोल आहे समज. नाही जसं कांदा कुंडी होती. असं आहे का? गाळ काढला समज याचाच का? याचं कोणी गावकऱ्यांना स्वच्छ केलं समज हे? हा, गावकडून बरं बरं बरं. बरं ही जी माहिती तुमच्या गावाविषयी या मंदिराविषयी ही यूट्यूबवर टाकली चालेल का? बरं 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 चालतं. बरं यूट्यूबवर टाकू बाबा ही माहिती आपण. बरोबर ठीक आहे. हं?